सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्भागवत दशक 17 मध्ये आपण आज समास दुसरा शिकणार आहोत. या दुसऱ्या समासाचे नाव आहे शिवशक्ती निरूपण. शिवशक्ती निरूपण. समर्थ सांगतात, मूळ परब्रह्म हे शाश्वत आहे, निर्विकार, संत, निश्चल आणि निर्मळ आहे. परब्रह्माची ही विशेषण आहे. ते शाश्वत आहे, कायम टिकणारे आहे. निर्विकार म्हणजे त्याच्यात कोणताही विकार नाही. निश्चल म्हणजे जे ढळत नाही, चळत नाही. आणि निर्मळ म्हणजे जराही ते मलिन नाही, असं ते परब्रह्म आहे. त्या परब्रह्माच्या ठिकाणी दुसरेपणाचा मागमूसही नसल्याने ज्ञान आणि अज्ञान, स्मरण आणि विस्मरण, अंधार आणि उजेड या सर्व गोष्टींना परमार्थामध्ये स्थान नाही. अशा कोऱ्या निश्चळ ब्रह्मस्वरूपात सर्वप्रथम स्मरण स्फुरले, त्याला चैतन्य म्हणतात. कोऱ्या निश्चळ ब्रह्मस्वरूपामध्ये सुरुवातीला प्रथम स्मरण स्फुरले, त्याला चैतन्य म्हणतात. गुणसाम्य असलेले निर्गुणातीत सगुण ते हेच आहे, ज्याला आपण निर्गुणातील सगुण म्हणतो. ज्यांच्यामध्ये गुणसाम्य आहे ते हेच आहे. अर्धनारी नटेश्वर, षडगुणेश्वर, आदिशक्ती, शिवशक्ती ही सर्व त्या मूळ परब्रह्माचीच नावे आहेत. मूळ तत्वात किंवा बीजात जे असते तेच तर पुढे वाढते. नर नारी भेद मुळापासूनच आहे, म्हणून तर तो प्रगट होतो. स्थूलाचे मूळ वासना आहे, परंतु वासना दिसत नसली तरी ती नाही असे नाही, कारण ती गूढपणे राहते. म्हणून दृश्य विश्वात सर्व ठिकाणी गूढपणा आढळतो. मुळात वासना ही अभेद असली तरी सृष्टीच्या क्रमामध्ये ती स्त्री पुरुष भेदाने आढळते. वासनेमध्ये भेद नाही, अभेद आहे ती, परंतु सृष्टीचा क्रम आहे त्यामध्ये तिच्यात भेद आढळतो. स्त्री पुरुष असा भेद आढळतो. तिच्या बंधनामुळे माणसे एकमेकांमध्ये गुंतून राहतात. ही ईश्वराचीच करणी आहे. शुद्ध ब्रह्मस्वरूप अत्यंत भेदरहित आणि निश्चल आहे. त्याच्या ठिकाणी संकल्प स्फुरण पावतो. तो शिवशक्तीरूप ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्फुरण पावलेला संकल्प शिवशक्तीरूप असून त्याच्यात असणाऱ्या गुप्त गोष्टी पुढे व्यक्त होतात, म्हणजे प्रगट होतात. ज्याप्रमाणे अवकाशरूपी आकाश, आकाश आणि अवकाश वेगळा आहे, आपण बऱ्याच वेळेचा आज फरक पाहिलेला आहे. ज्याप्रमाणे अवकाशरूपी आकाश निर्भेळ आणि निश्चळ आहे, तसेच ब्रह्म देखील निर्भेळ आणि निश्चळ आहे. निराकार असून ते निर्विकार आहे. शाश्वत आणि सदैव विलसणारे या ब्रह्माला अंत नाही. ब्रह्म शाश्वत आहे, सदैव विलसणारे आहे आणि त्या ब्रह्माला अंत नसल्याने ते अनंत आहे. अनंत शब्द आपण वापरतो, त्याचा अर्थ ज्याला अंत नाही, ज्याला शेवट नाही, म्हणजे जे कायम टिकणारे आहे त्याला म्हणायचं अनंत. कधीही नाही असे होत नसल्याने ते ब्रह्म सदा सर्व काळ असते.
अवकाशमय आकाश जसे अविनाशी असते तसे ब्रह्मसुद्धा अविनाशी आहे. ते तुटत नाही किंवा फुटतही नाही. ते जसेच्या तसे अगदी शांत असते. ब्रह्माच्या ठिकाणी जसे अज्ञान नाही तसे ज्ञानसुद्धा नाही. जसे विस्मरण नाही तसे स्मरणही नाही. ते अखंड, निर्गुण आणि संपूर्ण निरावलंबी आहे. कोणावरही ते अवलंबून नाही, कारण ते अखंड आहे. तेथे विश्वाचा मागमूस नसल्याने, ब्रह्माच्या ठिकाणी विश्वाचा मागमूस नसल्याने चंद्र, सूर्य आणि अग्नी यांचे त्या ठिकाणी अस्तित्व नाही. अंधार आणि उजेड करणारे काहीच नाही. कोणतीही उपाधी नसलेले असे ते निरुपाधी ब्रह्म आहे. अशा त्या निश्चळ ब्रह्मामध्ये स्वतःचे स्मरण स्फुरले. ते चित स्वरूप आहे अशी कल्पना केली. त्या मूळ संकल्पात गुणांचा समतोलपणा असल्याने गुणसाम्य आहे. संकल्पामध्ये गुणांचा समतोलपणा आहे म्हणून त्या ठिकाणी गुणसाम्य आहे. आकाशात ज्याप्रमाणे अभ्र म्हणजे ढग आल्यामुळे ते झाकून जाते, त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये स्वस्वरूप मूळ माया उत्पन्न झाली. ती निर्माण होण्यासाठी आणि लयाला जाण्यासाठी जराही वेळ लागत नाही. निर्गुणामध्ये जो संकल्परूप गुणविकार निर्माण होतो, निर्गुणामध्ये जो संकल्परूप गुणविकार निर्माण होतो त्याला षड गुणेश्वर असे म्हणतात किंवा अर्धनारी नटेश्वर असे म्हणतात. म्हणून आदिशक्ती, शिवशक्ती इत्यादी सर्व शक्ती मूळ मायेतच असतात. त्यांच्यातूनच पुढे अनेक व्यक्त दृश्य पदार्थ निर्माण होतात. मूळ मायेतून पुढे शुद्ध सत्व निर्माण होते. त्याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण गुप्तपणे असतात. त्याला महत्तत्व किंवा गुणक्षोभिनी असे म्हणतात. समर्थ सांगतात, मूळ मायेमध्ये व्यक्ती नसते. मूळ मायेमध्ये व्यक्ती नसते, तेथे आकारही नसतो. मग शिवशक्ती कशी बरी असणार असा जर कोणी असा प्रश्न विचाराल तर त्याचे उत्तर नीट लक्ष देऊन ऐका. ब्रह्मांडाचा शोध घेऊन आपण पिंड ओळखावा किंवा पिंडाचा शोध घेऊन ब्रह्मांड ओळखावे. पिंड म्हणजे शरीर. आपण बऱ्याच वेळेला त्याचा अर्थ पाहिलेला आहे. आणि म्हणून शरीराचा त्याग केला आत्म्याने की म्हणजे दान केलं जातं ते पिंडदान असतं. म्हणून पिंडाचा शोध घेऊन आपण ब्रह्मांड ओळखावे. स्थूलातून सूक्ष्माकडे किंवा सूक्ष्मातून स्थूलाकडे विचार करीत गेल्यास याचा उलगडा होतो. फळामध्ये बी असते, पण जर ते बी फोडून पाहिले तर त्यात फळ काही दिसत नाही. पण ते बी पेरले आणि उगवले म्हणजे ते बीज छानपैकी वाढत जाते आणि त्याला नंतर अनेक फळे येतात. जर फळ फोडून पाहिले तर त्यात बी दिसते, पण बी फोडून पाहिले तर त्यात फळ मात्र दिसत नाही. हाच विचार पिंड ब्रह्मांडाच्या विवरणाला लागू पडतो. पिंडामध्ये नर नारी असा भेद दिसतो हे प्रसिद्धच आहे. स्त्रीचं शरीर आणि पुरुषाचं शरीर असा भेद दिसतो आपल्याला. हा भेद खरं तर मुळातच असला पाहिजे, नाहीतर हा भेद व्यक्त झालाच नसता. या कारणानेच मूळ मायेला शिवशक्ती किंवा अर्धनारी नटेश्वर असे म्हणतात. मूळ मायेमध्ये अनेक कल्पना बीजरूपाने असतात. पुढे व्यक्तदशेत दिसणारे सर्व काही तिच्यामध्येच असते, पण ते सूक्ष्म असल्याने सहजगत्या
आपल्या अनुभवाला येत नाही. जे दृश्य स्थूल दिसते, जे दृश्य आणि स्थूल दिसते त्याचे मूळ वासनेत आहे. वासना सूक्ष्म असल्याने ती अगोदर दिसत नाही, म्हणून स्थूलातून वेगाने जाणारी वासना सूक्ष्म आहे अशी कल्पनाच होत नाही. केवळ कल्पनेतून सृष्टी निर्माण झाली असे वेद आणि शास्त्रे सांगतात. ती कल्पना स्थूलपणाने दिसत नाही, म्हणून ती खोटी मानणे. कल्पना स्थूलपणाने दिसत नाही, म्हणून तिला खोटी मानणे योग्य नाही, बरोबर नाही. जीव आणि ब्रह्म यांच्यामध्ये अनेक पडदे आहेत. जीवाचा एक एक जन्म म्हणजे एक एक पडदा असतो. अनेक जन्मांचे पडदे असल्याकारणाने जीवाला सूक्ष्माचा विचार कळत नाही, परंतु विश्वामधील रहस्य जे आहे ते सूक्ष्मच आहे, ते गूढच आहे. रहस्य विचार कळत नाही, रहस्य विचार कळत नाही, कारण का ते गूढ आहे आणि सूक्ष्म आहे. आणि हा तर निसर्गाचा नियमच आहे. कोणता नियम आहे? रहस्य सूक्ष्म आणि गूढ असणे हा निसर्गाचा नियमच आहे. मुळात वासनेमध्ये फरक नसतो, ती सर्वांसाठी सारखीच असते. पुरुषाला स्त्रीची वासना असते आणि स्त्रीला पुरुषाची वासना असते. दोघेही एकमेकात गुंतून असतात, म्हणून जीवन नीटपणे चालते. परंतु या सर्वांचे मूळ शिव आणि शक्तीपर्यंत पोचते. जगामध्ये इतके पुरुष आणि इतक्या स्त्रिया आहेत. प्रत्येकाचा देह स्वभाव निराळा असतो, परंतु सर्वांचा जीव मात्र एकच असतो. नवरीला नवरी नको असते. स्वामी सांगतात, नवरीला नवरी नको असते, नवरा हवा असतो. असा आपल्याला भेद आढळतो. पिंडामध्ये दिसणाऱ्या या भेदावरून ब्रह्मांडाचे बीज कसे असेल याची कल्पना येते. नवरीचे मन नवऱ्यावर असले तर नवऱ्याचे मन नवरीवर असते. वासनेचा हा प्रकार अगदी मुळापर्यंत शोधून बघावा. वास्तविक मूळ मायेमध्ये स्त्री पुरुष असा भेदच नाही. केवळ देहसंबंधाने शरीरामुळे आपल्याला स्त्री पुरुष असा भेद दिसतो, पण खरं पाहिलं तर भेद नाही आहे. देहाचा संबंध सुटला की स्त्री आणि पुरुष हा भेद नाहीसा होतो. स्त्री आणि पुरुष या भेदाचे कारण शिवशक्तीमध्ये आहे. देह आकाराला आला की त्यावरून हे कळते स्त्री आहे की पुरुष आहे. प्रेमाच्या वासनेचे अनेक प्रकार आहेत. एक प्रकार हा दुसऱ्यासारखा नसतो. सूक्ष्म दृष्टीने जर विचार करून पाहिले तर हे थोडेफार कळते. समर्थ पुढे उदाहरण देतात, दृष्टांत देतात. आई मुलाला वाढवते, हे काम पुरुषाच्याने कधीच होणार नाही. स्त्रीच्या योगाने उपाधी वाढत जाते, स्त्रीमुळे उपाधी वाढत जाते. खरोखरी आईला मुलाचा वीट नाही, आळस नाही आणि त्रास तर कधीच वाटत नाही. आईशिवाय इतकी माया, एवढं प्रेम कुठेच आढळत नाही आणि आढळणार नाही. मानवी जीवनात स्त्रीच अनेक उपाधी वाढवते, प्रेमाने गुंतवून ठेवते आणि अनेक प्रकारे प्रपंचाचे प्रेम लावते आणि वेळही लावते. ती वेळ लावणारी स्त्रीच असते. स्त्रीच अनेक उपाधी वाढवते. पुरुषाला स्त्रीचा विश्वास असतो, पुरुषाला स्त्रीचा विश्वास असतो आणि स्त्रीला पुरुषाचा
संतोष असतो. अशा प्रकारे वासना एकमेकांना एके ठिकाणी गुंतवून ठेवते, बांधून ठेवते. ईश्वराने ही एक मोठी युक्ती केली आहे की त्यामुळे सर्व माणसे परस्परात एकमेकांमध्ये गुंतून राहिली आहेत. त्याने लोभाचे असे गुंडाळे करून ठेवले आहे. भगवंताने लोभाचे असे गुंडाळे करून ठेवले आहे की ते उकलता उकलत नाही. स्त्री पुरुषांमध्ये परस्परांमध्ये अशी आवड मुळातच असते. त्यांना एकमेकाची मोठी गोडीच वाटते. हे परस्परांबद्दलचे आकर्षण अगदी मुळापासूनच चालत आलेले आहे असे स्पष्टपणे दिसते, स्पष्टपणे जाणवते. सूक्ष्म विवेकाने आपण ते पाहावे. अगदी मुळात स्त्री पुरुष भेद अत्यंत सूक्ष्मपणे निर्माण होतो आणि नंतर तो स्पष्टपणे दिसू लागतो. स्त्री पुरुष असं का म्हणतात समर्थ वारंवार? कारण समाज जो आहे त्याचं नावच आहे शिवशक्ती. स्त्री म्हणजे शक्ती आहे आणि पुरुष म्हणजे शिव आहे. त्यामुळे समर्थ यातलं महत्त्व सांगतात. स्त्री पुरुषाचं महत्त्व आहे. पुढे सांगतात समर्थ, स्त्री पुरुषांच्या जोडीने उत्पत्तीचे कार्य चालत असते. आरंभी मुळात शिवशक्ती खरी आहे, पण तीच पुढे नवरा बायको झाली. त्यांच्यापासूनच 84 लक्ष योनींचा विस्तार घडला. या समासात शिवशक्तीच्या स्वरूपाचे जे वर्णन केले आहे ते श्रोत्यांनी समजून घ्यावे, नीटपणे लक्ष देऊन समजून घ्यावे. नीट विवरण केल्याशिवाय कोणी बोलू नये, नाहीतर सर्व बोलणे व्यर्थ जाते, वाया जाते. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या 17व्या दशकातील गुरु शिष्य संवादातील 17व्या दशकातील शिवशक्ती नावाचा दुसरा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.